नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतेच व्हॉट्सॲपवर एक फार छान पोस्ट वाचनात आली. एक छान प्रसंग कुणीतरी शेअर केलाय आणि त्यातनं एक उत्तम विचार दिलाय. ऐकूया. नमस्कार करतो. अरे नको नको. आपल्या रोजच्या आयुष्यातला हा संवाद आहे की नाही, किती सहज आणि किती ओळखीचा. पण कधी थांबून विचार केलाय का की नको नको म्हणताना आपण नेमकं काय करतो? आशीर्वादात खूप ताकद असते. नुकतंच माझ्या 2 पुतणींची लग्न झाली. नवीन नात्यांची ऊब अजून ताजीच होती. त्या दोघींना आणि माझ्या 2 जावयांना मी घरी जेवायला बोलवलं. जेवण, गप्पा, हशा सगळं छान पार पडलं. निघताना त्या चौघांनी वाकून नमस्कार केला. क्षणभर माझ्या मनात आलं, अरे नको नको, पाया काय पडता, मी काही एवढी मोठी नाही. पण मी काहीच बोलले नाही. एकदा माझा मुलगा 2-3 वर्षाचा असताना म्हणाला, आई तू म्हणतेस म्हणून मी सगळ्यांना नमस्कार करतो, पण सगळे नको नको म्हणतात ग. नको नको काय हा आशीर्वाद झाला, मग नमस्कार करण्याचा काय फायदा? त्या क्षणी मी थबकले. मग त्याला इतकंच सांगितलं, पुढच्या वेळी नमस्कार करण्याआधी सांग, नको म्हणू नका, आशीर्वाद द्या. आज तो कधी कधी तसं सांगतोय आणि समोरच्यालाही हसू येतं. नकळत आशीर्वादही मिळतो. माझी आजी म्हणायची, शत्रूलाही नमस्कार करावा, कारण नमस्कार केला तर समोरच्याला आशीर्वाद द्यावाच लागतो. अपशब्द दिला तर तो त्यालाच लागतो. तेव्हा कदाचित पूर्ण कळत नव्हतं, पण आज जाणवतं. आपल्या संस्कृतीत नमस्कार करणं किंवा पाया पडणं ही फक्त काही औपचारिक गोष्ट नसते. ती आदर, आपलेपणा आणि नात्याची कबुली असते. पूर्वी सरसकट शिकवलं जायचं, मोठ्यांच्या पाया पडायचं. आता काही जण म्हणतात, पाया पडावं अशी माणसंच उरली नाही. पण खरं तर नमस्कार हा व्यक्तीला नसून गुणांना असतो. आता माणूस म्हटलं की तो चुका करणार, म्हणून तो काही सरसकट वाईट होत नाही ना. खरं तर नमस्कार हा त्या व्यक्तीमधल्या चांगल्या गुणांना, कौशल्याला आणि साधनेला असतो. एखाद्या लेखकाला नमस्कार करताना आपण त्याच्या लेखन कौशल्याला वंदन करतो. एखाद्या शिक्षकाला नमस्कार करताना त्याच्या ज्ञानदानाच्या वृत्तीला मान देतो. एखाद्या वडीलधाऱ्याला नमस्कार करताना त्याच्या अनुभवाला आणि जीवन शहाणपणाला आदर देतो. ती व्यक्ती खऱ्या आयुष्यात आदरणीय असेलच असंही नाही. काही दिवसापूर्वी माझे मामे सासरे घरी आले होते. त्यांचा ठाम नियम, माझ्या जागी देवाच्या पाया पडा. त्यांचं म्हणणं योग्यच आहे, पण माझं थोडंसं वेगळं म्हणणं आहे. देवाला नमस्कार तो रोजचा, मनापासून. पण माणसातल्या देवाला नमस्कार तोही तितकाच आवश्यक. कारण देवाचे आशीर्वाद आपल्या मागे असणं गरजेचंच, पण ते ऐकू येत नाहीत. मोठ्यांचे ऐकू येत असलेले आशीर्वाद म्हणजे सुखी राहा, आनंदी राहा, यशस्वी हो, हे शब्द कानावर पडतात, मनात मुरतात. नमस्कार म्हणजे काही फक्त वाकणं नाही, तर समोरच्याच्या मनातलं चांगुलपणा जागं करणे. आणि आपणच म्हणतो ना, करता करविता तो, आपण निमित्त मात्र. मग देवाचेच आशीर्वाद तुमच्या माध्यमातून त्या पाया पडलेल्या व्यक्तीला मिळतात, असा माझा ठाम विश्वास आहे. माझी आई म्हणते, कल्याणमस्तु हा परिपूर्ण आशीर्वाद. सगळं त्या एका शब्दात सामावलं आहे. सुख, समृद्धी, यश, आनंद, आरोग्य, दीर्घायुष्य, एकच शब्द, कल्याणमस्तु. पण संपूर्ण जीवनासाठी शुभेच्छा आहे. आजची पिढी मात्र गोंधळलेली आहे थोडी. नमस्कार करणं म्हणजे कमीपणा असं वाटतं त्यांना. पण खरं तर तो अहंकार सोडण्याचा क्षण आहे, अनुभवाला दिलेला मान आहे आणि एक प्रकारे समोरच्यावर टाकलेली सकारात्मक जबाबदारी आहे. माझा मुलगा म्हणाला की मी सगळ्या मोठ्यांना नमस्कार करतो. तू आणि बाबा पण सगळ्या मोठ्यांना नमस्कार करता, पण त्यांच्या घरातली लहान मुलं तुम्हाला नमस्कार नाही करत. मग मी त्याला समजावलं, अरे दुसरे काय करतात तो आपला प्रश्न नाही, तू काय करतोस ते महत्त्वाचं. त्यांनी काय करावं हे त्यांचे घरचे ठरवतील. संस्कार हे तुलना करून नाही तर जाणीवपूर्वक जगून दिलेले जातात. आपणच म्हणतो ना, संस्कृती टिकली पाहिजे. संस्कृती मोठ्या घोषणांनी किंवा टिकली लावल्याने नाही टिकत, ती टिकते रोजच्या छोट्या छोट्या कृतींनी. म्हणून आता एक छोटासा बदल करूया. पुढल्या वेळी कुणी नमस्कार केला, आपल्या पाया पडलं, तर नको नको म्हणण्याऐवजी क्षणभर थांबूया आणि मनापासून म्हणूया, सुखी राहा, कल्याणमस्तु. कदाचित तिथूनच
पुन्हा एकदा आपल्या संस्कृतीचा धागा जोडला जाईल. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.